नगरच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला। आतापर्यंत दहशतीचे आणि त्यासोबतच गुंडागर्दीचे फक्त आरोप केले जात होते, मात्र त्याचे पुरावे आता समोर आलेत। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगर शहरात घडला एक धक्कादायक प्रकार। राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ झाली आहे। प्रभाग क्रमांक 1D मधील महाविकास आघाडीचे उमेदवार राम वाणी यांच्या निवासस्थानासमोर बंदूक दाखवत दहशत निर्माण करत असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी देखील केला। या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे ही दोन्ही नेते मंडळी गेले होते। सदरच्या व्यक्तीनं वाणी यांच्या घरात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणाची विद्युत खंडित केला। त्यानंतर उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर बाहेर काढून कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं, असं वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी भयभीत झाले असून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। निवडणूक काळात शस्त्र दाखवून दहशत निर्माण करणं, खासगी मालमत्तेत विनापरवानगी प्रवेश करणं तसेच राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं या ठिकाणी खासदार निलेश लंके आणि कळमकर यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणामध्ये आता आमदाराचा पीए यावरती तक्रार दाखल करण्यात आली आहे। तोफखाना पोलीस स्थानकामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी तातडीनं निपक्षपाती आता चौकशी व्हावी, संबंधित व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यावरती योग्य ती कारवाई केली जावी, शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच निवडणूक कालावधीत कोणताही उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकावरती दबाव, धमकी, दहशत निर्माण करणार नाही याची दक्षता आता प्रशासनानं घ्यावी असं आव्हान देखील या निवेदनातून करण्यात आलंय। मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या घरासमोर बंदूक दाखवल्यानं शहरामध्ये आता दहशतीचा आणि गुंडागर्दीचा एक नवा खरा चेहरा आता समोर आलाय। दुसरी गोष्ट त्याच्यासोबत आहे ना, इथले स्थानिक आमदार त्यांचा स्वीय सहाय्यक आहे, ते पाहिलं असतो। पूर्वी पण म्हणजे शासकीय स्वीय सहाय्यक होता, आता नाहीये, पण आता त्यांच्यासोबत असतो। त्यांच्यासोबत हे जे अंगरक्षक आहेत, तुम्ही काल व्हिडिओमध्ये पाहिला, ज्या वेळेसपासून आमच्या माणसाला या गरीब कुटुंबातला उमेदवार आहे आणि त्यांच्या समोर आहे ना यांचा शहराध्यक्ष उभा आहे, ज्या वेळेसपासून उमेदवारी भेटली तेच सांगते साहेब तुम्हाला काय काय त्यांच्या मागं कुठं जावा ना लगेच माझं त्यांची येतात काय मला ते एक दिवस दोन दिवस आणि कुठे हे आई हे प्रचाराला जातात तर मागे येतात असं काय आता आमचं ऑफिस आहे तिथे समोर तिथे येऊन बसतात कार्यकर्ते ना त्यांना फोन लावून सांगतात तू याच्याबरोबर फिरू नको, हे करू नको, सगळ्यांना दमदाटी करून जाईल। आम्ही शेतकरी वर्गाचे एवढ्या लाईन आम्हाला जायचं काय करा, साधी सिंपल माणसं पण आमचं निष्कारण डोळा ठेवायचं काय साहेब, रोज या शहरामध्ये 15 तारखेला मतदान आहे। मुकुंदनगरच्या घटनेपासून काल सुद्धा मध्य शहरातली घटना, आजही म्हणजे हे निवडणूक शांततेच्या मार्गाने या शहरात पार पडणार आहे आम्हाला प्रश्न पडलाच आहे। आम्ही तुमच्या आधी पण DYSP टिपरे साहेबांशी पण बोललोय आणि इतक्या याच्यामध्ये म्हणजे आपण जनता सुद्धा ही विचारतीये, ते घाबरले ते व्हिडिओ वगैरे बघून कोण यांच्या प्रचारात येईल काय। 14 नंबर प्रभागामध्ये दिलीप शिंदे किरकोळ शाब्दिक झालं, त्याच्यावर 307 दाखल दिलीप जिंकण्याचा। आता त्या ठिकाणी ज्यांनी दाखल केला ते हॉस्पिटल आपलं कायंटिक चौकात हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये ते गेला, त्यांनी सांगितलं की मला इथं तुम्ही हे कर आणि टाकेल। ते व्हिडिओमध्ये पण आले, त्या डॉक्टरच्या बायकोचा एक रेकॉर्डिंग आलं, त्याचा व्हिडिओ आला की म्हणजे आम्हाला दमबाजी करून आम्हाला ते सर्टिफिकेट द्यायला लावलं। तो 307 दाखल झाला। त्या दिवशी मुकुंदनगरमध्ये तुम्ही बोलले, मुकुंदनगरमध्ये पण 307 सारखा प्रकार नव्हता, पण तो दाखल झाला। ज्यांनी रिव्हॉल्वर काढला त्याच्यावर काहीच नाही, पण ज्यांना हे झालं म्हणजे की झालं एक प्रकार झाला, असं रोज प्रकार चालू। तर आमचं म्हणणं आहे ह्या गोष्टी आपण कारवाई आणि काल आमच्या त्या सकाळी अहिल्यानगर शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या दरम्यान काल संध्याकाळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार रामभाऊ वाणी यांच्या एक खाजगी प्रॉपर्टीमध्ये इथले स्थानिक आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट आणि त्याच प्रकारे त्यांच्या बरोबर असला एक अंगरक्षक
जे म्हणजे पोलीस कर्मचारी आहेत ते सुद्धा आणि अजून एक पोलीस कर्मचारी असे 3 जण त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हे गेट उघडून आतमध्ये गेले. गेट उघडण्याच्या अगोदर तिथला लाईट सप्लाय हा काढून घेण्यात आला होता. त्याच्यामुळं संबंधित तिथले लाईट सप्लाय विद्युत जो सप्लाय होता तो बंद झाला. नंतर आत आल्यानंतर जे अंगरक्षक आहेत पोलीस कर्मचारी अतिशय एखादी इमर्जन्सी घटना किंवा ज्या वेळेस कायदा सुव्यवस्था नियंत्रित आणायची असती त्याच वेळेस अंगरक्षकाला आमची जी माहिती आहे त्याच वेळेस त्यांना बंदूक त्यांच्या कमरेला लावलेली काढता येत असती. त्या व्हिडिओ जी पूर्ण सगळीकडे व्हायरल झालाय त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की ते बंदूक अशी फिरवतात ते हातामध्ये. त्याच प्रकारे तिथं जे स्वीय सहाय्यक आहेत म्हणजे तिथं जाण्याचा काही संबंध नाही. इथं नगर शहरामध्ये एक तर टोकाला राजकारण नेलेलं आहे. ज्या प्रवृत्तीचा विरोध करतो आम्ही, मुळातच रामदास वाणी हे त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचे काही नातेवाईक आणि तिथं काही जे पेट्रोल पंपावर त्यांच्या काम करणारे कर्मचारी राहतात. त्यावेळेस मग हे घाबरायचंय का? हे जाण्याचा त्यांचा हेतू काय होता हे त्यांनी अद्याप तरी स्पष्ट केलं नाही. आज SP साहेबांना भेटून आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इथं आज वारंवार या शहरामध्ये आमच्या घटना घडत आहेत. कुणी कट्टे काढतंय, कुणी चॉपर दाखवतंय, प्रचाराच्या दरम्यान मोटरसायकली आडव्या लावून धमक्या दिल्या जातात, ते हातपाय तोडून द्यायच्या. हे अशा प्रकारे ही निवडणुकीच बघितल्या नाही. ज्या वेळेस 3 दिवसापूर्वी अर्ज मागा घ्यायचा विषय होता त्यावेळेस पण कशा पद्धतीने धमकवलं. मुळात हे महायुतीची आणि मला अतिशय कालच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी इथं येऊन एक विनोद त्या ठिकाणी सभा घेऊन विनोद सादर केला. त्यांनी सांगितलं की भयमुक्त शहर आम्हाला या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या जनतेला आम्ही भयमुक्त शहर देऊ. अरे तुमचे जे सगळे स्थानिक इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधातच अनिल भैया राठोड साहेबांनी या ठिकाणी भयमुक्तीचा नारा दिला होता. हे त्यांनी कदाचित विसरले आहेत. आणि तिकडे सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार थांबले होते त्यांचा खून झाला. तिथली पार्श्वभूमी काय आहे हे सगळे जे मोठे मोठे नेते येतात बाहेरून यांनी खऱ्या अर्थाने याची आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि मला विशेषतः इथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना या ठिकाणी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने आणि या नगर शहराच्या जनतेच्या वतीने कळकळीची विनंती या ठिकाणी करायची आहे की आपण इथं या कायदा सुव्यवस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान ही बिघडावी नाही यासाठी लक्ष घालावं. आश्वासन दिलं नाही याच्यामध्ये SP साहेबांना आमचं सगळं शिष्टमंडळ जे तक्रारदार होते उमेदवार रामदास वाणी हे सुद्धा होते आणि खासदार निलेश लंके साहेब होते. SP गार्गे साहेबांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही कारवाई करणार आहोत आणि आमचं जे तक्रारदार आहेत या निवेदनच त्यांची फिर्याद आहेत असं मला ते सांगून गेलेले आहेत. त्याच्यामुळं ती फिर्याद दाखल करून घेण्यात यावी असं आमचं मागणी आहे.